हॅलो स्टुडंट्स, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 या लेसनमध्ये या आधीच्या लेक्चरमध्ये आपण मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे ती स्टार्ट केली होती आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला मेन्स्ट्रुअल सायकलचे डेफिनेशन आणि त्याला कंट्रोल करणारे 4 हार्मोन्स हे बघितले होते आपण. सो डेफिनेशन पुन्हा एकदा रिपीट करते. मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय असतं? सो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अंडरगोज सम चेंजेस ॲट प्युबर्टी and those changes repeat at the interval of 28 to 30 days. So those repetitive changes are called as menstrual cycle. So याला आपण menstrual cycle म्हणतो and this cycle is controlled by 4 hormones. ही जी सायकल आहे ते 4 हार्मोन्स कंट्रोल करतात. त्यातला जो फर्स्ट हार्मोन तुम्हाला सांगितलेला फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, सेकंड ल्युटिनायझिंग हार्मोन, नेक्स्ट सांगितला होता इस्ट्रोजन आणि शेवटचा प्रोजेस्टेरॉन. सो हे आपण हार्मोनचे नेम बघितलेले. आता ॲक्च्युली हे हार्मोन कोणते ग्लँड सिक्रेट करतात आणि या हार्मोनचं काम कसं आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काय चेंजेस होतात हे आपण आता स्टडी करणार आहोत. सो आज स्टडी करतोय आपण मेन्स्ट्रुअल सायकल. ही जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे याच्यामध्ये 4 हार्मोन्स कोण सिक्रेट करतात आणि ते चेंजेस जे आहेत ते कसे रिपीट होतात, कोणते चेंजेस होतात तर ते बघा. त्याच्यामध्ये फर्स्ट हार्मोन जो आहे त्या फर्स्ट हार्मोनचं नेम आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. मी इथं नंबर दिलेले आहेत. सो फर्स्ट हार्मोन आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि हा हार्मोन ही पिच्युटरी ग्लँड जी आहे ती रिलीज करते. सो फर्स्ट दिस ग्लँड इज पिच्युटरी ग्लँड. सो पिच्युटरी ग्लँड आपल्या ब्रेनचा जो खालचा पार्ट आहे ज्याला आपण हायपोथॅलॅमस असं म्हणतो, तर या हायपोथॅलॅमसपासूनच इथून वरती हा हायपोथॅलॅमस ब्रेनचा पार्ट असतो आणि त्याच्यापासूनच ही एक ग्लँड अराईज होते जिला पिच्युटरी ग्लँड असं म्हटलं जातं. तर ही जी पिच्युटरी ग्लँड आहे ते ही हार्मोन सिक्रेट करते फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. सो फर्स्ट ग्लँडचा नेम लक्षात पाहिजे पिच्युटरी ग्लँड. ही जी पिच्युटरी ग्लँड आहे ती कोणता हार्मोन सिक्रेट करते? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. सो शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिते FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. कोणी सिक्रेट केला? पिच्युटरी ग्लँडनी. मग या हार्मोनमुळे एक्झॅक्टली काय झालं तर याच्यामुळे 1 फॉलिकल फ्रॉम ओव्हरी स्टार्ट to develop along with oocyte. तर बघा पिच्युटरी ग्लँडने FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन जो आहे तो रिलीज केला. या फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे काय झालं तर हा जो हार्मोन आहे तो ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम दाखवली आहे. तर याच्या ओव्हरीमध्ये तुम्हाला माहिती आहे मिलियन्स ऑफ इमॅच्युअर oocytes असतात. तर हे जे oocyte आहेत त्यापैकी मिलियन्सपैकी एक oocyte मॅच्युअर व्हायला सुरुवात करतो. पण इथं सांगताना असं सांगितलेलं आहे 1 फॉलिकल फ्रॉम ओव्हरी स्टार्ट टू डेव्हलप अलॉंग विथ oocyte. मग आता फॉलिकल काय आहे आणि आपल्या हार्मोनचं नेमसुद्धा आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. सो फॉलिकल काय आहे बघा, तर या ठिकाणी जे दाखवलेलं आहे ह्या बाजूच्या ज्या सेल आहेत त्यांना फॉलिक्युलर सेल असं म्हटलं जातं आणि या फॉलिक्युलर सेलच्या आतमध्ये आपला oocyte किंवा ओहम जो आहे तो आतमध्ये लोकेट झालेला असतो आणि बाजूच्या ज्या सेल आहेत त्यांना फॉलिक्युलर सेल म्हटलं जातं. सो डेव्हलप होताना एकटा oocyte डेव्हलप होत नाही, त्याच्या बाजूच्या ह्या फॉलिक्युलर सेल आणि ती पूर्ण फॉलिक्युलर कॅव्हिटीच डेव्हलप व्हायला सुरुवात होते. सो बघा FSH या हार्मोनमुळे मिलियन्स ऑफ फॉलिकल आहेत त्यातलं एक फॉलिकल मॅच्युअर व्हायला सुरुवात करतं. मग बाजूचं फॉलिकलच मॅच्युअर होणार आहे का तर नाही, त्याच्या आतमध्ये जो oocyte आहे तो सुद्धा मॅच्युअर व्हायला सुरुवात करतो. म्हणजे त्याच्यामध्ये ग्रोथ असेल, मिओटिक डिव्हिजन असेल, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात करतात. सो फर्स्ट पॉईंट पुन्हा एकदा रिपीट करते. कोणती ग्लँड आहे ही? पिच्युटरी ग्लँड जी ब्रेनच्या खाली लोकेट झालेली आहे. ह्या पिच्युटरी ग्लँडने फर्स्ट हार्मोन सिक्रेट केला फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन.
फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन कोणावरती ॲक्ट करतो? ओव्हरीवरती. आणि ओव्हरीमध्ये जे मिलियन्स ऑफ फॉलिकल आहेत त्यातलं एक फॉलिकल जे आहे ते मॅच्युअर व्हायला सुरुवात होते. सो एक फॉलिकल त्याच्या आतमध्ये असणाऱ्या oocyte बरोबर ते फॉलिकल मॅच्युअर व्हायला सुरुवात करणार आहे. आता हे जे डेव्हलपिंग फॉलिकल आहे, सेकंडली ती आहे डेव्हलपिंग फॉलिकल. हे जे डेव्हलपिंग फॉलिकल आहे ते फॉलिकल नेक्स्ट एक हार्मोन सिक्रेट करतं आणि त्या हार्मोनचं नेम आहे इस्ट्रोजन. सो पहिला हार्मोन होता FSH आणि तो एका ग्लँडनी सिक्रेट केलेला, पिच्युटरी ग्लँडनी. पण आता हा जो दुसरा हार्मोन आहे इस्ट्रोजन, हा कोणी सिक्रेट केला? तर हे जे फॉलिकल डेव्हलप होते ओव्हरीमध्ये, हे जे फॉलिकल डेव्हलप होते या डेव्हलपिंग फॉलिकलनीच सेकंड हार्मोन सिक्रेट केलेला आहे ज्याचं नेम आहे इस्ट्रोजन. तर हा जो इस्ट्रोजन हा हार्मोन आहे याच्यामुळे युटेरसचं जे एंडोमेट्रियम आहे, एंडोमेट्रियम स्टार्ट टू डेव्हलप. युटेरसचं जी वॉल आहे त्या वॉलचे 3 लेअर असतात, एंडोमेट्रियम, मायोमेट्रियम, इपिमेट्रियम या पद्धतीनं. तर याच्यामधला सगळ्यात आतला जो आहे एंडोमेट्रियम याचा थिकनेस वाढायला सुरुवात होतो. मी मगाशीच तुम्हाला डेव्हलपमेंट या लेक्चरमध्ये, तुम्हाला या आधीच्या लेक्चरमध्ये डेव्हलपमेंटमध्ये सांगितलेलं की तो जो एम्ब्रिओ आहे तो युटेरसच्या वॉलमध्ये स्वतःला इम्प्लांट करतो, त्या वॉलच्या आतमध्ये तो इन्सर्ट होतो. त्यासाठी ही वॉल थिक असणं गरजेचं आहे. मग या वॉलचा थिकनेस इन्क्रीज होणार आहे आणि कोणत्या हार्मोनमुळे इन्क्रीज होतो? तर इस्ट्रोजन या हार्मोनमुळे एंडोमेट्रियमचा थिकनेस जो आहे तो इन्क्रीज व्हायला सुरुवात होते किंवा रिजनरेट व्हायला त्याला सुरुवात होते. सो दिस इज अबाउट दी सेकंड हार्मोन. आता थर्ड जो हार्मोन आहे तो थर्ड हार्मोन पुन्हा एकदा पिच्युटरी ग्लँड सिक्रेट करते. सो तिसरा हार्मोन आहे, पहिल्यांदा ग्लँडचं नेम आहे पिच्युटरी ग्लँड. आणि ही जी पिच्युटरी ग्लँड आहे तिने हा नेक्स्ट हार्मोन सिक्रेट केला आणि त्या हार्मोनचं नेम आहे ल्युटिनायझिंग हार्मोन. आणि हा जो ल्युटिनायझिंग हार्मोन आहे याच्यामुळे डेव्हलप फॉलिकल जे आहे ते बस्ट होतं. डेव्हलप फॉलिकल बस्ट अँड oocyte is released and this process is called as ovulation. या प्रोसेसला काय म्हटलं जातं? ओव्ह्युलेशन असं म्हटलं जातं. सो मुलांना पुन्हा एकदा बघा, पुन्हा एकदा पिच्युटरी ग्लँडनेच हा थर्ड हार्मोन सिक्रेट केला LH, ल्युटिनायझिंग हार्मोन. या ल्युटिनायझिंग हार्मोनमुळे हे डेव्हलप झालेलं जे फॉलिकल आहे ते काय होतं? बस्ट होतं आणि बस्ट होऊन आतमधला oocyte जो आहे तो रिलीज केला जातो. oocyte नंतर कुठे जातो तुम्हाला माहिती आहे, ह्या ओव्हिडक्टमध्ये एंटर करतो. सो बघा इथं मी तुम्हाला फॉलिकल दाखवलं आहे. हे फॉलिकल जेव्हा कम्प्लिटली डेव्हलप होतं तेव्हा ते फॉलिकल बस्ट होतं आणि बस्ट झाल्यानंतर त्याच्या आतमधला जो oocyte आहे तो बाहेर रिलीज केला जातो आणि रिलीज झाल्यानंतर oocyte ओव्हिडक्टच्या आतमध्ये एंटर करतो. सो ही थर्ड स्टेप होती. पिच्युटरी ग्लँडने कोणता हार्मोन रिलीज केला? LH. LHमुळे काय झालं? डेव्हलप झालेला जो फॉलिकल आहे इतका वेळ तो डेव्हलप होत होता. कोणत्या हार्मोनमुळे? FSH या हार्मोनमुळे. डेव्हलप होत असतानाच त्याने एक हार्मोन सिक्रेट केला, त्याचं नेम आहे इस्ट्रोजन. आणि या इस्ट्रोजनमुळे युटेरसची जी इनर वॉल आहे तिचा थिकनेस इन्क्रीज व्हायला लागतो, ती डेव्हलप व्हायला लागते. ओके, आता जेव्हा याची डेव्हलपमेंट कंप्लीट होईल त्यावेळी पिच्युटरी ग्लँड अजून एक हार्मोन रिलीज करते LH. LH या हार्मोनमुळे डेव्हलप झालेलं जे फॉलिकल आहे ते बस्ट होतं आणि त्याच्यामधून oocyte जो आहे तो रिलीज केला जातो. आणि ही जी प्रोसेस आहे फॉलिकल बस्ट होणं आणि oocyte त्यातून रिलीज करणं, या प्रोसेसला ओव्ह्युलेशन असं म्हटलं जातं. ओव्ह्युलेशन नंतर नेक्स्ट फोर्थ स्टेप किंवा फोर्थ जो हार्मोन आहे तो आहे प्रोजेस्टेरॉन. आणि प्रोजेस्टेरॉन कोण सिक्रेट करतं? तर बघा कॉर्पस ल्युटियम. प्रोजेस्टेरॉन
हा हार्मोन सिक्रेट करते. आता सगळ्यात महत्त्वाचं प्रोजेस्टेरॉन, ज्याला प्रोजेस्टेरॉनला सिक्रेट कोण करणार आहे? कॉर्पस ल्युटियम. मग कॉर्पस ल्युटियम कुठून आलं? तर पहिलं हे फॉलिकल होतं. हे फॉलिकल कशामुळे डेव्हलप व्हायला लागलं? FSH या हार्मोनमुळे. त्यानंतर डेव्हलप झाल्यानंतर ते फॉलिकल बस्ट झालं. कोणत्या हार्मोनमुळे? LH या हार्मोनमुळे. आणि बस्ट झाल्यानंतर त्याच्यामधला oocyte जो आहे तो रिलीज केला जातो आणि रिमेनिंग फॉलिकल जे आहे ते या वेनी पुन्हा डेव्हलप होतं. आणि हे जे फॉलिकल डेव्हलप झालं आहे, oocyte रिलीज झाल्यानंतर राहिलेलं फॉलिकल पुन्हा या वेनी डेव्हलप होतं आणि याला म्हटलं जातं कॉर्पस ल्युटियम. इट इज कॉल्ड ॲज कॉर्पस ल्युटियम. सो प्रोजेस्टेरॉन हा जो हार्मोन आहे हा हार्मोन कॉर्पस ल्युटियम सिक्रेट करतं. आता आपली डायग्रॅम पुन्हा एकदा बघा. ह्या तिन्ही स्टेप मी पुन्हा एकदा सांगते, मग आपण कॉर्पस ल्युटियमनी सिक्रेट केलेल्या प्रोजेस्टेरॉनचं फंक्शन काय असतं ते बघूयात. सो फर्स्ट बघा, फर्स्ट ग्लँड सांगितली पिच्युटरी ग्लँड. या ग्लँडनी पहिला हार्मोन सिक्रेट केला सायकलमधला आणि त्या हार्मोनचं नेम आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. या हार्मोनमुळे ओव्हरीमधल्या मिलियन्स ऑफ फॉलिकलपैकी एक फॉलिकल मॅच्युअर व्हायला सुरुवात होते. त्या फॉलिकलच्या आत जे oocyte आहे, जे ओहम किंवा जो एग आहे तो सुद्धा मॅच्युअर व्हायला सुरुवात होते. तर सेकंड स्टेप, हा जो डेव्हलपिंग फॉलिकल आहे हा सुद्धा एक स्वतः हार्मोन सिक्रेट करतो आणि त्या हार्मोनचं नेम आहे इस्ट्रोजन. इथं मी सेकंड नंबर दिला आहे, हा सेकंड पोझिशनला रिलीज झाला. इस्ट्रोजनमुळे काय होणार आहे? तर एंडोमेट्रियमची किंवा युटेरसचं जे एंडोमेट्रियम आहे त्याचा थिकनेस वाढायला सुरुवात होते. एंडोमेट्रियम डेव्हलप व्हायला सुरुवात होतं. मीनवाईल हा जो फॉलिकल आहे तो कंप्लीट डेव्हलप होतो. सो जेव्हा तो कंप्लीट डेव्हलप होईल तेव्हा पिच्युटरी ग्लँड अजून एक हार्मोन सिक्रेट करते. सो त्याला मी थर्ड नंबर दिला. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये हा थर्ड पोझिशनला आला LH. LHमुळे काय होईल? तर हे डेव्हलप झालेलं फॉलिकल बस्ट होईल आणि त्यातला oocyte रिलीज केला जाईल आणि या प्रोसेसला काय म्हटलं जातं? ओव्ह्युलेशन. फॉलिकल बस्ट होणं आणि oocyte रिलीज करणं या प्रोसेसला ओव्ह्युलेशन असं म्हणतात. ओव्ह्युलेशन झालं, एग जो आहे तो ओव्हिडक्टमध्ये गेला. आता रिमेनिंग जे फॉलिकल आहे ते कशात डेव्हलप होतं? कॉर्पस ल्युटियममध्ये. सो हे जे आहे ते कॉर्पस ल्युटियममध्ये डेव्हलप झालं आणि हा कॉर्पस ल्युटियम आपला शेवटचा हार्मोन सिक्रेट करतोय आणि त्याचं नेम आहे प्रोजेस्टेरॉन. हा प्रोजेस्टेरॉन काय करणार आहे बघा? ड्यू टू प्रोजेस्टेरॉन एंडोमेट्रियल ग्लँड secrete their secretion. तर प्रोजेस्टेरॉन या हार्मोनमुळे एंडोमेट्रियल ग्लँड, काही ग्लँड्स आहेत तर त्या त्यांचं सिक्रिशन सिक्रेट करतात आणि त्याच्यामुळे फिटसची जी डेव्हलपमेंट आहे ती फर्दर डेव्हलपमेंट व्हायला मदत होते किंवा याच्यामुळे ते जे एंडोमेट्रियम आहे ते इम्प्लांटेशनसाठी तयार होतं. सो यावेळी हे 4 हार्मोन्स तुम्हाला सांगितले. सिक्वेन्स सगळ्यांच्या लक्षात आला का बघा? पहिला हार्मोन FSH सिक्रेट केला पिच्युटरी ग्लँडनी आणि या हार्मोनमुळे फॉलिकल डेव्हलप व्हायला लागलं. दुसरा हार्मोन इस्ट्रोजन सिक्रेट केला डेव्हलपिंग फॉलिकलनी आणि त्याच्यामुळे एंडोमेट्रियम म्हणजे युटेरसची वॉल डेव्हलप व्हायला लागली. का डेव्हलप होतीये? तर फ्युचरमध्ये इथं फिटस स्वतःला इम्प्लांट करणार आहे, त्यासाठीची ही पूर्वतयारी. त्यानंतर थर्ड पुन्हा एकदा हार्मोन सिक्रेट केला पिच्युटरी ग्लँडनी आणि त्या हार्मोनचं नेम आहे LH ल्युटिनायझिंग हार्मोन. या हार्मोनमुळे डेव्हलप झालेलं फॉलिकल बस्ट झालं आणि त्याच्यामधला ओहम किंवा एग जो आहे तो रिलीज झाला आणि या प्रोसेसला आपण काय म्हटलं? ओव्ह्युलेशन. ओहम रिलीज झाल्यानंतर शिल्लक राहिलेलं जे एम्प्टी फॉलिकल आहे ते कशात डेव्हलप होतं? कॉर्पस ल्युटियममध्ये आणि हा कॉर्पस ल्युटियम शेवटचा हार्मोन सिक्रेट करतो प्रोजेस्टेरॉन आणि या प्रोजेस्टेरॉनमुळे ह्या एंडोमेट्रियममध्ये ज्या काही ग्लँड्स असतात त्या ग्लँड्स त्यांचं सिक्रेशन सिक्रेट करतात आणि एंडोमेट्रियमला इम्प्लांटेशनसाठी म्हणजे ह्या रिलीज झालेल्या एगपासून जर फिटस डेव्हलप झालं तर त्याच्या इम्प्लांटेशनसाठी प्रिपरेशन आतमध्ये करून ठेवतात. सो इथपर्यंत आपलं कंप्लीट झालं. आता यानंतर काय केलं जातं बघा? हा जो एग आहे तो ओव्हरीमधून रिलीज झाला आणि कुठे गेला? ओव्हिडक्टमध्ये गेला.
ओव्हिडक्टमध्ये गेल्यानंतर तो जो एग आहे तो 24 आवर्ससाठी if egg is not fertilized within 24 hours then तर तो जो एग आहे जो ओव्हरीमधून रिलीज झालेला आणि कुठे गेलेला ओव्हिडक्टमध्ये, तर तो एग किती वेळ फर्टिलायझेशनसाठी वेट करतो 24 आवर्स. 24 आवर्समध्ये जर स्पर्म तिथे आला आणि एग आणि स्पर्मचं जर फ्युजन झालं तर काय तयार होणार आहे झायगोट, आणि या झायगोटपासून फिटस डेव्हलप होणार आहे. पण समजा जर हा एग 24 आवर्समध्ये स्पर्म बरोबर फ्यूज झालाच नाही तर काय होईल. जर फ्यूज नाही झाला तर हा जो कॉर्पस ल्युटियम आहे देन कॉर्पस ल्युटियम चेंजेस इनटू कॉर्पस अल्बिकन्स. कॉर्पस ल्युटियम जो आहे तो कॉर्पस अल्बिकन्समध्ये कन्वर्ट होतो आणि त्यानंतर त्याला डिजनरेट केलं जातं. सो कॉर्पस अल्बिकन्समध्ये जेव्हा हा ट्रान्सफॉर्म होतो तर आपले जे हार्मोन आहेत प्रोजेस्टेरॉन ह्याचं सिक्रेशन कोणी केलं कॉर्पस ल्युटियमनी, आणि त्याच्या आधीचा इस्ट्रोजन कोणी सिक्रेट केला डेव्हलपिंग फॉलिकलनी. सो इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन याच्यामुळे तो एंडोमेट्रियम जो आहे तो थिक राहिला. पण आता काय झालं एग 24 आवरमध्ये फर्टिलाइज झालाच नाही. फर्टिलाइज नाही झाला म्हणजे झायगोट नाही तयार होणार, आणि झायगोट नाही तयार होणार म्हणजे फिटस डेव्हलप होणार नाही. सो आता फिटस जर डेव्हलप नाही होणार तर हा कॉर्पस ल्युटियम जो आहे तो कॉर्पस अल्बिकन्समध्ये कन्वर्ट होतो, किंवा इन शॉर्ट तो डिजनरेट व्हायला लागतो. सो डिजनरेट व्हायला सुरुवात झाल्यानंतर दोन हार्मोन सिक्रेट होत नाहीत, प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन इज नॉट सिक्रेटेड. प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन इज नॉट सिक्रेटेड. सो आता बघा जेव्हा कॉर्पस ल्युटियम कॉर्पस अल्बिकन्समध्ये कन्वर्ट होतो तेव्हा प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन दोन्ही पण हार्मोन सिक्रेट होणार नाहीत. जर आता हे दोन्ही हार्मोन सिक्रेट नाही झाले तर आपला युटेरसचा जो एंडोमेट्रियम होता त्याचा थिकनेस आता राहणार नाही आणि एंडोमेट्रियम डिजनरेट व्हायला सुरुवात होईल. नाव एंडोमेट्रियम start to degenerate. And unfertilized ovum is discarded out of the body. सो बघा हा जो पार्ट आहे तो व्यवस्थित समजून घ्या. एग रिलीज झाला ओव्हिडक्टमध्ये गेला पण तो फर्टिलाइज नाही झाला. किती वेळात 24 आवर्सपर्यंत फक्त वेट केलं जातं. 24 आवर्समध्ये जर फर्टिलायझेशन नाही झालं तर तो जो आधी कॉर्पस ल्युटियम होता तो कशात कन्वर्ट होतो कॉर्पस अल्बिकन्समध्ये. आधी कॉर्पस ल्युटियम काय सिक्रेट करत होता प्रोजेस्टेरॉन, आणि याच्यामुळे एंडोमेट्रियमचा थिकनेस जो आहे तो मेंटेन राहत होता. एंडोमेट्रियल ग्लँड त्यांचं सिक्रेट करत होत्या. पण आता कॉर्पस अल्बिकन्स जेव्हा फॉर्म होतो तेव्हा हा प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन दोन्हीही हार्मोन सिक्रेट होत नाहीत. इस्ट्रोजन डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रेट करत होता तो स्टॉप झाला आणि आता पुन्हा प्रोजेस्टेरॉनसुद्धा स्टॉप झाला. जर दोन्हीही हार्मोन सिक्रेट नाही झाले तर एंडोमेट्रियम, कुठला एंडोमेट्रियम युटेरसची जी आतली वॉल आहे ती एंडोमेट्रियम, तर ते एंडोमेट्रियम डिजनरेट व्हायला सुरुवात होते. म्हणजे त्याच्या ज्या सेल्स आहेत त्या किल करायला सुरुवात केली जाते. आणि दुसरी गोष्ट अनफर्टिलाइज्ड ओहम, आपला जो ओहम आहे ओव्हिडक्टमध्ये गेलेला तो एक बरोबर फ्यूज झाला नाही म्हणजे त्याचं फर्टिलायझेशन झालं नाही म्हणजेच तो अनफर्टिलाइज्ड राहिला. तर हा अनफर्टिलाइज्ड ओहम आणि ते एंडोमेट्रियम दोन्ही गोष्टी
बॉडीच्या बाहेर डिस्कार्ड करायला किंवा रिलीज करायला सुरुवात केली जाते आणि याच्यामध्ये कंटिन्युअस ब्लिडिंग होतं आणि याच प्रोसेसला मेन्स्ट्रुएशन असं म्हटलं जातं. सो मेन्स्ट्रुएशन म्हणजे काय आहे, तर डिजनरेट झालेलं एंडोमेट्रियम, अनफर्टिलाइज्ड ओहम आणि काही ब्लड, म्युकस ह्या गोष्टी ज्या आहेत ते व्हजायनामधून बॉडीच्या बाहेर रिलीज होतात आणि ही जी प्रोसेस आहे यालाच काय म्हणतो आपण, मेन्स्ट्रुएशन असं म्हणतो. सो इथं आपली मेन्स्ट्रुअल सायकल कंप्लीट झालेली आहे. काय काय सांगितलं मी मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये, फर्स्ट फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम undergoes some repetitive changes at puberty and those changes repeat at the interval of 28 to 30 days and these repetitive changes are called as menstrual cycle. मुलांनो, ही सायकल रेग्युलेट करणारे 4 हार्मोन्स कोणते आहेत, FSH, LH, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. पहिला हार्मोन कोणता, FSH. त्याला सिक्रेट करणारी कोणती ग्लँड, पिच्युटरी ग्लँड. आणि FSH मुळे काय होणार आहे, तर मिलियन्स ऑफ फॉलिकलपैकी एक फॉलिकल डेव्हलप व्हायला सुरुवात होईल. कुठले फॉलिकल, ओव्हरीमधले. सेकंड, जे डेव्हलपिंग फॉलिकल आहे तेच स्वतः दुसरं हार्मोन सिक्रेट करतं, इस्ट्रोजन. आणि इस्ट्रोजनमुळे युटेरसची वॉल जी आहे ती डेव्हलप व्हायला सुरुवात होते. मीनव्हाईल हा फॉलिकलसुद्धा डेव्हलप होतो आणि फॉलिकल डेव्हलप झाला की पिच्युटरी ग्लँड नेक्स्ट हार्मोन सिक्रेट करते, LH, ल्युटिनायझिंग हार्मोन. यामुळे डेव्हलप फॉलिकल बस्ट होतं आणि एग रिलीज होतो. याच प्रोसेसला आपण काय म्हणतोय, ओव्ह्युलेशन. त्यानंतर एग गेल्यानंतर रिमेनिंग फॉलिकल कशात डेव्हलप होतं, कॉर्पस ल्युटियममध्ये. आणि कॉर्पस ल्युटियम चौथा हार्मोन सिक्रेट करतोय, प्रोजेस्टेरॉन. या प्रोजेस्टेरॉनमुळे एंडोमेट्रियल ग्लँड जे आहेत त्या त्यांचं सिक्रेशन सिक्रेट करत राहतात. सो हे आपण 4 हार्मोनचा सिक्वेन्स बघितला. पण एक कंडिशन सांगितली की जे एग रिलीज झालं आहे ओव्ह्युलेशनमध्ये ते एग 24 तासांच्या आत जर फर्टिलाइज नाही झालं तर तो जो कॉर्पस ल्युटियम आहे तो कॉर्पस अल्बिकन्समध्ये ट्रान्सफॉर्म होतो. एकदा कॉर्पस अल्बिकन्स फॉर्म झाला की नंतर प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हे हार्मोन्स सिक्रेट केले जात नाहीत. आणि हे 2 हार्मोन्स नसल्यामुळे एंडोमेट्रियम डिजनरेट व्हायला सुरुवात होते. अनफर्टिलाइज्ड ओहम, डिजनरेटेड एंडोमेट्रियम, ब्लड, म्युकस या सगळ्या गोष्टी बॉडीच्या बाहेर वजायनामधून रिलीज केल्या जातात. याच्यामध्ये कंटिन्युअस ब्लिडिंग होतं आणि यालाच काय म्हटलं जातं, मेन्स्ट्रुएशन असं म्हटलं जातं. सो आज आपण स्टडी केली मेन्स्ट्रुअल सायकल. मुलांनो, व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि त्यानंतर हे जे पॉईंट्स मी बोर्डवरती लिहून दिलेले आहेत याच सिक्वेन्सनी तो पॉईंट एकदा व्यवस्थित शॉर्ट नोट याची तयार करा, तरच तुम्हाला हा पॉईंट लक्षात राहील. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा महत्त्वाचा आहे आणि फ्युचरमध्ये 12th सुद्धा हा पॉईंट महत्त्वाचा आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच स्टॉप करतो आहे. नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत आपण मॉडर्न फर्टिलायझेशन टेक्नॉलॉजीज, ते पाहणार आहोत आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. सो थँक्यू.